मी संदीप चौधरी, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ट्रॅमल विषयी अभ्यास करूया। ट्रॅमल मोठ्या आकाराचे जर वर्तुळ आखाटायचे असेल तर ट्रॅमलचा उपयोग करतात। लहान आकाराचे जर वर्तुळ आखाटायचे असेल तर डिवायडरचा उपयोग करतात। ट्रॅमलला बीम कंपास असेही म्हणतात। ट्रॅमलचा उपयोग मोठ्या आकाराचे वर्तुळ आर्क याची आखणी करण्यासाठी करतात। ट्रॅमल आर यूज्ड टू स्क्राइब अ सर्कल और आर्क विथ अ लार्ज डायमीटर। याने 1800 मिमी पर्यंत मोठ्या आकाराचे वर्तुळ आखता येतात। आता आपण या आकृतीच्या माध्यमातून ट्रॅमलचे पार्ट याविषयी अभ्यास करूया। आकृतीत दाखवल्याप्रमाणे क्लॅम्पिंग स्क्रू, सॉलिड बीम, स्लाइडेड हेड्स, कॅरियर बीम, फाइन ॲडजस्टिंग स्क्रू, नट्स, डिवायडर, पॉइंट, लेग अशा प्रकारचे या ट्रॅमलचे भाग आहेत। बीम पॉइंट ॲडजस्टिंग स्क्रू, फाइन ॲडजस्टिंग याची साईज बीमच्या लांबीवरून ठरवतात। 2 अथवा अधिक ट्रॅमल बीम एकत्र जोडण्यास जॉइनिंग स्लीवचा उपयोग करता येतो। अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ट्रॅमल विषयी अभ्यास केला।